बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। उद्धव ठाकरेंमुळे मी पैज जिंकलो, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला। मला तयार करावी लागतील ती आम्ही तयार करतो। सर, एक काही राजकीय प्रश्न आहेत। काल खरं तर मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे झाले। खरं तर शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका केली आहे। पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले। कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं, 2-3 पत्रकारांना विचारलं, बाबा मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलूच शकत नाहीत। त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात। खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती। यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती, त्यामुळे त्यांचं स्वागत होतं। पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, बीएमसीला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार। 1000 रुपये उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की भाजप सर्वांना फ्री शिप देऊन, अरे मराठी उद्या ना, भाजप सर्वांना फ्री शिप देऊन। तर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला। माझे 1000 रुपये वाचवल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार, असं उपहासात्मक टोला हा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला। महायुतीवर टीका करणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांनी उत्तर दिलंय। ठाकरेंनी आरशात पाहावं, आलेला आहे आणि एआयच्या माध्यमातून जास्त पद्धतीने फ्रॉड होताना पाहायला मिळतात। ते खरं आहे की आता डिजिटल स्पेसमध्ये एआयच्या माध्यमातून डीप फेक तयार करणे, एआय व्हिडिओज तयार करणे, त्याच्या माध्यमातून कोणाचाही आवाज कोणालाही लावणे, कोणाचाही चेहरा दाखवणे, चेहरे बदलणे, व्हिडिओज तयार करणे, अशा अनेक गोष्टी तयार होतात। आणि यासोबत दुसऱ्याच्या नंबरवरून तिसऱ्याला फोन जाऊन त्याच्या आवाजामध्ये पैसे मागणे, अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत। त्यामुळे एआयनी जे काही चॅलेंजेस उभे केले आहेत त्याचं सोल्युशनही एआयमध्ये आहे। म्हणूनच मी असं म्हटलेलं आहे की आता डिजिटल